आज माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी महानगरपालिकेला सदिच्छा भेट देऊन नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांना शुभेच्छा दिल्या। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वय काम करावे असे त्यांनी यावेळी सांगितले। महानगरपालिकेच्या विविध विकास कामाचा आढावा घेऊन नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याबाबत चर्चा झाली। शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा व वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक सहकार्य देण्याची ग्वाही माननीय पाटील यांनी दिली। सुरुवातीला तर पुणे महानगरपालिकेमध्ये महापौर भारतीय जनता पार्टी आणि उपमहापौर RPI असे दोघेही आपापल्या पक्षाचे बरेच वर्ष काम केलेले ब्रँडेड कार्यकर्ते विजयी झाले। त्याबद्दल मी त्या दोघांचे मनापासून अभिनंदन करतो। आजच इचलकरंजी नगरपालिकेची पण महापौर उपमहापौर होती, तिथेही दोघेही भारतीय जनता पार्टीचे महापौर उपमहापौर बिनविरोध निवडून आले। ही एक चांगली गोष्ट आहे की खूप मोठं मार्जिन असल्यानंतर सुद्धा आपली संख्या टेस्ट करत न बसता इकडे पुणे, मग पिंपरी, मग सांगली, आता इचलकरंजी अशा सगळ्या ठिकाणी बिनविरोध महापौर उपमहापौर झाले। त्यामुळे त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। जिल्हा परिषद निवडणुकांची तुम्हाला उत्सुकता असेल, परंतु अजून एक तासभर तरी चित्र स्पष्ट व्हायला जाईल। कारण जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जसं आता एक आमची शिरूरची माजी आमदार बाबूराव पाचरण्यांची सून 24 मतांनी बोलली, रिकाउंटिंगमध्ये ते 24 काही बदललं नाही। इतक्या त्या काठावर जात असतात। मला कोल्हापूर जिल्ह्यातली जी प्रतिष्ठेची एड्राव नावाची सीट आहे, ते 1100 मताने पुढे कळलेपर्यंत आता रिपोर्ट आला की ती पडली। अजून एक तास जाईल, पण पश्चिम महाराष्ट्रातल्या 5ही जिल्ह्यामध्ये महायुतीचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये 12 पैकी 8 जिल्हा परिषदा त्या महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल। बहुतांश ठिकाणी BJPचा होईल, BJPचा होईल, शिवसेनेचा होईल, राष्ट्रवादीचा होईल, 12 पैकी 8। आणि त्यामुळे जवळजवळ विरोधी पक्ष जे महाविकास आघाडी याचं नगरपालिका नाही, महानगरपालिका नाही आणि आता जिल्हा परिषद नाही, अस्तित्वच राहिलं नाही। म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब असते, कारण विरोधी पक्षही तेवढा तगडा लागतो की ज्यामुळे सत्ताधारी हे अतिशय सावध असतात। पण आहे ती स्थिती आहे की महानगरपालिका तर इतकं पाणीपत झालं महाविकास आघाडीचं, तर त्याला काही लिमिटच नाही। तर ही स्थिती आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 68 जागा असतात, त्याच्यामध्ये आत्ताच 30 जागा, त्या 10 BJP, 10 एकनाथजींची शिवसेना आणि 10 अजितदादांची राष्ट्रवादी, असे 30 आल्याच आहेत। जनस्वराज्य जे नेहमी बरोबर असतं त्यांच्या 5 आल्यात माझ्या माहितीने, तिथे मेजॉरिटी आता झाली। इकडे सांगली जिल्ह्यामध्ये 16 BJP, 5 राष्ट्रवादी आणि 7 शिवसेना, म्हणजे तिथेही मेजॉरिटी झाली, पण तिथे फक्त 61 असतात। पुण्यामध्ये एक तर काय झालं की स्वर्गीय अजितदादांच्या अचानक जाण्यामुळे, आणि नुसते गेले नाहीत तर तो एक खूप मोठा धक्का होता, म्हणजे असे भेटले आणि गेले। तर त्यामुळे मान्य देवेंद्रजींनी आणि रवीजींनी म्हणजे आमचे अध्यक्ष आणि मान्य मुख्यमंत्री महोदय निर्णय केला की आम्ही कोणतीही सभा घेणार नाही। त्याचा एक परिणाम स्वाभाविक पण होतो, पण ते आपल्या संस्कृतीप्रमाणे बरोबरच होतं। पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा हे 1 वे आहे, 39 आहे, आम्ही 10वर आहोत, शिवसेना 4वर आहे। पण पुन्हा एकदा ते महायुती म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष येईल। बोला। तुम्ही विरोधी पक्षातले अनेक महत्वाचे नेते फोडून भाजपमध्ये प्रवेश केला, विरोधी पक्ष राहणार कसं? फोडून पारस मोथा यांचा रिपोर्ट।